पीपीटी तयार करून भेटेल मला. मी स्वतः चालवणार कम्प्युटर, मला पाहिजे. ओके, तर बघा आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय, ड्रग ऍक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, तर बघा त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, सॉरी त्याच्यामध्ये आपण स्टार्ट काय करतो, तर सुरुवातीला सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स, त्यालाच काय म्हटलं जातं, ॲड्रेनर्जिक ड्रग्स. ओके, तर बघा द पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम विच कंट्रोल द ऍक्टिव्हिटीज ऑफ इनव्हॉलंटरी ऑर्गन्स इन द बॉडी. तर नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर ते काय करतात बघा, कंट्रोल करतात जे इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत, तर त्यांच्या जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, कोणते कोणते ऑर्गन्स, हार्ट, ब्लड वेसल्स, ब्रॉन्कियल्स, स्मूथ मसल्स, हे सगळं काय ज्या नर्वस सिस्टीम थ्रू कंट्रोल केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर त्याच्यामध्ये बघा दोन डिव्हिजन्स आहेत, सिम्पॅथेटिक अँड द पॅरासिम्पॅथेटिक. ओके, समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. एव्हरीवन रिस्पॉन्स सगळे द्या. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर बघा त्याच्यामध्ये आपण सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स बघतोय, फर्स्ट क्लास. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं, ॲड्रेनर्जिक ड्रग. तर त्याच्यामध्ये बघा डायरेक्ट ऍक्टिंग एजंट आपल्याला सुरुवातीला बघायचे, तर त्याचं क्लासिफिकेशन आहे सुरुवातीला. तर ते काय बघा, द ॲड्रेनर्जिक ड्रग्स क्लासिफाय कशामध्ये होतात, दोन मध्ये होतात मेनली, कॅटेकोलामाइन्स आणि नॉन कॅटेकोलामाइन्स. तर कॅटेकोलामाइन्स मध्ये काय येतं, ॲड्रेनलिन, नॉर ॲड्रेनलिन आणि आयसोप्रिनालिन, हे तीन कशामध्ये येतात, कॅटेकोलामाइन्स मध्ये. सेकंड काय आहे, नॉन कॅटेकोलामाइन्स, त्याच्यामध्ये बघा विच कंटेनिंग फिनाइल इथाइलमाइन स्केलेटन. तर त्याच्यामध्ये अजून सब क्लास आहेत, विथ फिनॉलिक ग्रुप, एक्झाम्पल सॅल्ब्युटामॉल, फिनाइलिफ्रिन. सेकंड वन आहे ते विदाउट फिनॉलिक हायड्रॉक्सी ग्रुप, त्याला काय, इफिड्रिन. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो काय, ॲलिफॅटिक अमाइन्स, त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा सायक्लोपेंटामाइन. नेक्स्ट वन इज इमिडाझोलिन, डेरिव्हेटिव्ह त्याला काय, नॅफाझोलिन. ओके, तर हे झालं क्लासिफिकेशन. आता आपल्याला काय करायचंय, वन बाय वन या ड्रगचा स्टडी करायचा आहे. तर फर्स्ट काय आहे, ॲड्रेनलिन. ॲड्रेनलिनलाच काय म्हटलं जातं, इफिनेफ्रिन. ओके, त्याच्या बघा पहिल्यांदा आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्यात, म्हणजेच काय, त्याचा कलर ऑर्डर काय आहे ते. तर ते कसं आहे, व्हाईट ऑर द क्रीमी, व्हाईट मध्ये असतं. त्याच्यानंतर त्याची काय मायक्रो क्रिस्टलाइन पावडर असते किंवा ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये सुद्धा असतात. ओके, त्याच्यानंतर बघा ते काय स्लाइटली सोल्युबल असतं वॉटर मध्ये. त्याची टेस्ट जी आहे तर ती कशी आहे, स्लाइटली बिटर आहे, त्याला कुठलाही ऑर्डर नाही. त्याच्यानंतर ते कसं आहे, सोल्युबिलिटी बघा, ते सोल्युबल आहे वॉटर मध्ये आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे कशामध्ये, अल्कोहोल मध्ये. तर ते बघा रॅडियली सोल्युबल असतं सोल्युशन ऑफ मिनरल ऍसिड्स मध्ये. त्याच्यानंतर अल्कली हायड्रॉक्साइड्स मध्ये. इट गिव्स एमरगेट ग्रीन कलर येतो त्याचा, कधी, जेव्हा ते FeCl3 सोबत रिॲक्ट होतं. हे झाली त्याची केमिकल प्रॉपर्टी. त्याच्यानंतर त्याचं स्टॅबिलिटी किंवा स्टोरेज आपण म्हणता येईल, तर ते कसं आहे बघा, इट कंटेन द कॅटेकॉल न्यूक्लियस विच कॅन बी ऑक्सिडाइज्ड रॅडियली. ओके, तर ते काय होतं, ऑक्सिडाइज होतं रॅडियली, कधी, जेव्हा एअर किंवा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, तर त्याचा कलर जो आहे तो कसा होते, पिंक और रेड कलर कॉम्प्लेक्स फॉर्म होते. त्याच्यामुळे ते कसं ठेवलं जातं, टाइटली क्लोज्ड रेजिस्टन्स कंटेनर मध्ये. आणि ते काय होतं, काही काही वेळेस तर डार्कन त्याचा कलर होतो इन द बाय द एक्सपोजर ऑफ लाईट अँड एअर. त्याच्यानंतर बघा ॲड्रेनलिन रिॲक्ट विथ सोडियम बायसल्फाइड, सोडियम बायसल्फाइड सोबत ते रिॲक्ट होतं, और द सोडियम मेटा बायसल्फाइड. इट गिव्स द सल्फोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह विच इज अ बायोलॉजिकली इनॅक्टिव्ह. तर ते कसं असतं, इनॅक्टिव्ह असतं. and in the preparation which containing excess of adrenaline, the addition of sodium metabisulfate as a antioxidant. तर ते काय ठरतं, अँटीऑक्सिडंट ठरतं आणि ते काय करतं बघा, रिड्यूस करतं बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी स्लाइटली त्याची.
The solution which containing adrenaline and the sodium metabisulfite can be stabilized by the addition of boric acid. तर ते स्टेबल अजून कसं होऊ शकतं, तर जेव्हा त्याच्यामध्ये बोरिक ऍसिड ऍड करेल त्यावेळेस त्याची स्टॅबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे विथ चिलेट with adrenaline and which prevents the formation of sulfuric acid derivative. त्याच्यामुळे ते जेव्हा आपण बोरिक ऍसिड ऍड करेल तर ते काय करणार आहे, प्रिव्हेंट करणार आहे हे सल्फोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह फॉर्म होण्यापेक्षा ते होऊ देणार नाही. त्याच्यानंतर बघा याचे युजेस काय आहेत, तर ते यूज केलं जातं टू रिलीव्ह द ब्रॉन्कियल स्पाझम इन द अक्यूट अस्थमा. अक्यूट अस्थमा मध्ये ते रिलीव्ह करण्यासाठी म्हणजे ते रिलीव्ह करण्यासाठी हे दिलं जातं ॲड्रेनालिन. त्याच्यानंतर बघा फॉर द ट्रीटमेंट ऑफ हार्ट ब्लॉक, हार्ट म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण कार्डियक अरेस्ट, तर त्याच्यामध्ये ते दिलं जातं. Whose mic is on? Please mute yourself. ओके, तर बघा त्याच्यानंतर ते टू ट्रीट द अक्यूट ॲलर्जिक रिॲक्शन ट्रीट करण्यासाठी दिलं जातं. टू कंट्रोल सुपरफिशियल हिमोरेज ऑफ नोज अँड द थ्रोट. त्याच्यानंतर विथ लोकल अॅनास्थेटिक्स टू प्रोलॉंग लोकल अॅनास्थेटिक इफेक्ट. ओके, त्याच्यानंतर त्याचे प्रिपरेशन्स बघा. ॲड्रेनालिन टार्टारेट इंजेक्शन असतं अवेलेबल. त्याच्यानंतर ते आय ड्रॉप मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन सुद्धा असतं आणि ॲट्रोपिन किंवा ॲट्रोपिनचा काय असतो, स्प्रे असतो एक. त्याचा डोस बघा किती आहे, 0.2 to 0.5 mg. हे सबक्युटेनियस रूटने दिलं जातं किंवा इंट्रामस्क्युलर रूटने दिलं जातं. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स कुठले आहेत बघा, इनहेलंट, त्याच्यानंतर मेडिक्रीम आणि ॲड्रेना हे काय आहेत, तर त्याचे ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो आहे तो काय आहे, नॉर ॲड्रेनालिन. त्यालाच काय म्हटलं जातं, नॉर इफिनेफ्रिन. ओके, तर त्याचे प्रॉपर्टीज बघा काय आहेत, तर ते कसं असतं, व्हाईट किंवा क्रीमी व्हाईट असतं. त्याच्यानंतर मायक्रोक्रिस्टलाइन पावडर किंवा ग्रॅन्युल्स असतात त्याचे. ते कसं असतं, ऑर्डरलेस आहे, त्याला कुठलाही ऑर्डर नाही. त्याची टेस्ट जी आहे तर ती कशी आहे, स्लाइटली बिटर टेस्ट आहे. त्याची सोल्युबिलिटी जी आहे तर ते कसं आहे बघा, स्लाइटली सोल्युबल असतं वॉटरमध्ये आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल असतं अल्कोहोलमध्ये. तर ते कसं आहे बघा, रॅडियली सोल्युबल इन सोल्युशन ऑफ मिनरल ऍसिड. त्याच्यानंतर अल्कली हायड्रॉक्साइड्स ह्या काय झाल्या, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या. आणि ते ग्रीन कलर देतं कधी, जेव्हा FeCl3 सोबत रिॲक्शन होईल. सेम ॲड्रेनालिन सारखं आहे. त्याच्यानंतर याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज बघा, तर ते कुठं असतं, सॉरी ह्याच्यामध्ये काय असतं, कॅटेकोल असतं. कॅटेकोल न्यूक्लियस विच कॅन बी ऑक्सिडाइज्ड रॅडियली विथ एअर ऑर द ऑक्सिजन. तर ते काय होतं, एअर किंवा ऑक्सिजनच्या जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येतं तर तिथे ऑक्सिडेशन रिॲक्शन होती आणि त्याचा कलर चेंज होतो, पिंक और रेड कलर कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. किंवा काही वेळेस काय होतं, इट डार्कन्स ऑन एक्सपोजर ऑफ लाईट अँड एअर. तर लाईट आणि एअरच्या प्रेझेन्स मध्ये याचा कलर कसा होतो, डार्क होतो. हेन्स इट इज स्टोर्ड इन टाइटली क्लोज्ड लाईट रेजिस्टन्स कंटेनर. तर ते टाइटली क्लोज केलं जातं कशामध्ये, एअर रेजिस्टन्स कंटेनर मध्ये, सॉरी लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्ये. त्याच्यानंतर बघा ॲड्रेनालिन रिॲक्ट विथ सोडियम बायसल्फाइड और द सोडियम मेटा बायसल्फाइड. तर ते सेम आपण बघितलं ॲड्रेनालिन मध्ये, सेम तसंच आहे. काय तर ते रिॲक्ट होतं सोडियम बायसल्फाइड आणि तो जो ते काय होतं, बायोलॉजिकली इनॅक्टिव्ह होतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय दिलं जातं, तर बोरिक ऍसिड दिलं जातं. त्याचा यूज काय बघा, सिंपल, तर ते पेरिफेरल व्हॅसोमोटर कोलॅप्स म्हणून यूज केलं जातं त्या केसमध्ये. त्याच्यानंतर टू मेंटेन द ब्लड प्रेशर इन अक्यूट हायपोटेन्सिव्ह स्टेट्स. ओके, हायपोटेन्सिव्ह म्हणजे काय, तर तिथे काय झालं असतं, ब्लड प्रेशर कमी झालं असतं, तर त्या केसमध्ये हे नॉर ॲड्रेनालिन दिलं जातं. त्याच्यामध्ये जरा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहेत नॉर ॲड्रेनालिनचे कुठले, तर ते इंजेक्शन फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. स्टराईल स्ट्रॉंग नॉर ॲड्रेनालिन सोल्युशन सुद्धा अवेलेबल आहे. त्याचा डोस जो आहे तर तो कसा आहे, स्लोली दिला जातो IV थ्रू 2 to 4 मायक्रोग्रॅम पर मिनिट. त्याचं ब्रँड नेम्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत कुठले बघा, ब्रँड्स ह्याचे लिवोफेड, त्याच्यानंतर ॲडेनोर,
नोराड, त्याच्यानंतर वॅस्क्यू आणि नॉर्ड्रीन हे काय झाले नॉर ॲड्रेनालिनचे ब्रँड नेम्स. त्याच्यानंतर बघा फिनाइलेफ्रिन. फिनाइलेफ्रिनचं केमिकल नेम जे आहे तर ते काय 3,1R 1-हायड्रॉक्सी 2 मिथाइल अमायनो इथाइल फिनॉल. त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या काय बघा तर ते हायड्रोक्लोराइड सॉल्ट आहे. ते कसं आहे व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये असतं. ते ऑर्डरलेस आहे आणि त्याची कशी आहे बिटर टेस्ट आहे. ते कसं आहे फ्रीली सोल्युबल आहे वॉटर मध्ये. त्याची स्टॅबिलिटी किंवा स्टोरेज कंडिशन जी आहे तर ती काय बघा तर हे काय करतं ग्रॅज्युअली डार्क करतं ऑन द एक्सपोजर टू द एअर अँड लाईट. ओके. त्याच्यानंतर बघा प्रेझेन्स ऑफ मेटल विच ऑल्सो कॉज द डिस्कलरेशन. तर त्याच्यामध्ये काय होतं डिस्कलरेशन होत आहे. त्याच्यामुळे हे कसं ठेवायचं आपल्याला टाइटली क्लोज्ड लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्ये. हे झाले याचं स्टोरेज. त्याचे युजेस बघा काय तर ते नेसल कंजेशन मध्ये दिलं जातं फिनाइलेफ्रिन. त्याच्यानंतर मायड्रेटिक म्हणून यूज केले. त्याच्यानंतर ते यूज केले जातं ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये इन कंजक्शन विथ आयसोप्रेनालिन. त्याच्यानंतर त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स कुठले आहेत बघा फिनाइलेफ्रिनचा आय ड्रॉप असतो. त्याच्यानंतर त्याचे इंजेक्शन अवेलेबल आहे. त्याचा डोस जो आहे तर तो काय आहे 2 to 5 mg इंट्रामस्क्युलर रूटने दिलं जातं. आणि IV थ्रू कसं दिलं जातं 0.1 to 0.5 mg हे स्लोली दिलं जातं फिनाइलेफ्रिन. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स बघा विकोराइल, त्याच्यानंतर कॉर्डेलेक्स, फ्रेनिन, त्याच्यानंतर डिकोल्ड प्लस, सिनेरेस्ट, फिनोक्स आणि ड्रायोसिन. हे काय झाले ब्रँड नेम्स झाले कशाचे फिनाइलेफ्रिनचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो काय डोपामाइन. डोपामाइन काय तर हा एक कॅटेकोलामाइन न्यूरोट्रान्समीटर आहे विच इज बेस्ड इन द कॅटेकोलामाइन न्यूक्लियस. त्याच्यामध्ये सुद्धा असतं विच इज डिराइव्ड फ्रॉम द अमायनो ऍसिड थायरोसिन. आता थायरोसिन जे आहे तर ते ट्रान्सपोर्ट होतं अक्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये. ओके. तर आपल्या ब्रेन मध्ये काय असतात ब्लड ब्रेन बॅरियर्स असतात तर त्याच्या थ्रू काही मेडिसिन्स पास होत नाही. तर हे पण हे काय होतंय थायरोसिन काय होतंय पास होतं. where it is then taken by the dopaminergic neuron and condition which affecting the tyrosine transport into the brain significantly impact dopamineचं काय फॉर्मेशन वर होतं. त्याच्यानंतर बघा जे जेव्हा ते थायरोसिन एंटर होतं डोपामिनर्जिक न्यूरॉन मध्ये ते कन्वर्ट होतं डायहायड्रॉक्सी फिनाइल ॲलेनाइन मध्ये. म्हणजेच काय लिओडोपा मध्ये त्याचं कन्वर्जन होतं आणि ते तिथे काय असते एन्झाइम थायरोसिन हायड्रॉक्सिलेज. ओके. आणि याच्यानंतर परत काय होतं डोपामाइनचं सिंथेसिस होतं. तर ही काय आहे रेट लिमिटिंग स्टेप आहे जिथे थायरोसिन हायड्रॉक्सिलेज एन्झाइम प्रेझेंट असते. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा काय तर ते इंट्रावेनसली दिले जातं कशासाठी इन द ट्रीटमेंट ऑफ कार्डिओजेनिक और द सेप्टिक शॉक. सेप्टिक शॉक आणि कार्डिओजेनिक मध्ये हे इंट्रावेनसली दिले जातं अँड ऑल्सो इन द सिव्हिअर CHF म्हणजेच काय कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. तिथे काय झालेलं असतं बीपी जिथे इन्क्रीज झालेला आहे त्या पेशंट्स मध्ये दिलं जातं आणि युरिनचा जो आउटफ्लो आहे तो पण इन्क्रीज झाला. त्याच्यानंतर फॉर द करेक्शन ऑफ द हिमोडायनेमिक इनबॅलन्स प्रेझेंट इन शॉक सिंड्रोम. शॉक सिंड्रोम मध्ये शॉक सिंड्रोम जे आहे तर ते करेक्ट करण्यासाठी त्यांच्यातला जो काही हिमोडायनेमिक इम्बॅलन्स आहे तर तो करेक्ट करण्यासाठी हे डोपामाइन दिले जातं. तर कुठले कुठले आहेत शॉक सिंड्रोम ट्रॉमा, त्याच्यानंतर एंडोटॉक्सिक सेप्टिसेमा, ओपन हार्ट सर्जरी असेल एखादी, रिनल फेल्युअर. रिनल फेल्युअर म्हणजे काय किडनी फेल्युअर. त्याच्यानंतर क्रोनिक कार्डियक डिकम्पोझेशन ऍज इन द कंजेस्टिव्ह फेल्युअर मध्ये. ओके. त्याच्यानंतर याचं जे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आहे तर ते कुठलं आहे बघा डोपामाइन इंजेक्शन हे अवेलेबल आहे. त्याचे डोसेस बघा काय IV थ्रू इन्फ्युजन दिलं तर ते किती होणार 0.2 to 1 mg पर मिनिट. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स काय आहेत इंट्रोपिन आणि डोपाकार्ड. हे काय झाले याचे ब्रँड नेम्स झाले. त्याच्यानंतर बघा टरब्युटॅलिन. टरब्युटॅलिन तर याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा काय आहेत तर ते सल्फेट सॉल्ट आहे आणि ते व्हाईट किंवा ग्रेइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर मध्ये अवेलेबल असतं. त्याच्यानंतर ते कसं आहे ऑर्डरलेस आहे आणि त्याची काय बिटर टेस्ट आहे. त्याच्यानंतर ते फ्रीली सोल्युबल आहे वॉटर मध्ये. त्याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज काय बघा तर ते ग्रॅज्युअली कसं असतं डार्क असतं जेव्हा एअरचा किंवा लाईटचा एक्सपोजर होईल तेव्हा. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ मेटल ऑल्सो कॉजेस द डिस्कलरेशन.
तर जेव्हा मेटल तिथे मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये टर्ब्युटलिन येतं तर तिथे काय होतं, डिस्कलरेशन होतं त्या कंपाऊंडचं. and hence it is stored in tightly closed light resistance container. त्याचे फॉर्म्युलेशन्स कुठले आहेत बघा, ते इन्हेलेशन मध्ये असतं, त्याच्यानंतर इलिक्झर सुद्धा त्याचं प्रिपेअर केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे युजेस काय आहेत तर ते ब्रॉन्कोस्पाझम हे कधी असतं, ब्रॉन्कियल अस्थमाच्या केसमध्ये दिले जातं. त्याच्यानंतर क्रोनिको ब्रॉन्कायटिस इन इमर्जन्सी केसेस टू ट्रीट द कार्डिओटॉक्सिक शॉक स्टेट. त्याच्यानंतर हार्ट ब्लॉक झाल्यानंतर ओके, आणि सिव्हिअर ब्रॅडिकार्डियामध्ये. त्याचा डोस काय, 5 mg ओरल, 0.25 mg सबक्युटेनियसली दिलं जातं. त्याच्यानंतर ब्रँड नेम जे आहे तर ते काय आहे बघा, ब्रिकॅनेल, त्याच्यानंतर टर्ब्युटॅलिन. टर्ब्युटॅलिन हे मोस्ट ऑफ तुम्ही ऐकलं असेल. त्याच्यानंतर ब्रिकारेक्स, मिस्थेलर आणि ब्रिकॅनेल हे काय झाले, कॉमन ब्रँड नेम झाले कशाचे, टर्ब्युटॅलिनचे. त्याच्यानंतर बघा साल्ब्युटामॉल. साल्ब्युटामॉल काय, अल्ब्युटेरॉल त्याला म्हटलं जातं. अजून त्याच्या प्रॉपर्टीज बघा काय, तर ते व्हाईट किंवा ऑलमोस्ट व्हाईट क्रिस्टलाइन पावडर मध्ये असतं. ते कसे ऑर्डरलेस आहे, ऑलमोस्ट टेस्टलेस आहे. त्याच्यानंतर स्पॅरिंगली सोल्युबल होतं कशामध्ये, वॉटर मध्ये. त्याच्यानंतर ते सल्फेट सॉल्ट जे आहे तर त्याची बिटर टेस्ट आहे आणि ते फ्रीली सोल्युबल होतं कशामध्ये, वॉटर मध्ये. आणि हे काय, इट गिव्स द रॅडिश ऑरेंज कलर विथ अ फेरिक क्लोराइड सोल्युशन. तर ते रॅडिश ऑरेंज कलर दाखवतं कशासोबत, विथ फेरिक क्लोराइड सोल्युशन सोबत. स्टॅबिलिटी आणि स्टोरेज काय तर ते लाईट सेन्सिटिव्ह आहे. हेन्स इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज्ड लाईट रेजिस्टन्स कंटेनर. त्याच्यामुळे ते लाईट रेजिस्टन्स असल्यामुळे ते काय केलं जातं तर लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्ये ठेवलं जातं. त्याचे युजेस काय आहेत बघा, ते मेनली यूज केले जातं टू ट्रीट द ब्रॉन्कोस्पाझम इन द ब्रॉन्कियल अस्थमा, इन द क्रोनिक ब्रॉन्कायटिस, okay, and in emergency it is used to treat the cardiotoxic shock state and heart block, okay, severe bradycardia. bradycardia म्हणजे काय तर हार्ट रेट काय झालं असतो इथं, स्लो झालेला असतो, तर त्या केस मध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर अजून कशामध्ये यूज केलं जातं, फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ प्रीमॅच्युअर लेबर. त्याचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते कुठले बघा, साल्ब्युटामॉलचे टॅबलेट आहे, त्याच्यानंतर साल्ब्युटामॉल एरेझोल इन्हेलेशन असतं, त्याच्यानंतर साल्ब्युटामॉल इंजेक्शन असतं. त्याचा डोस आहे तर तो किती आहे, 2 to 4 mg ओरल and 0.25 to 0.5 mg इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटेनियस रूटने दिले जातं. त्याचे ब्रँड नेम्स काय आहेत, ॲस्थेलिन, त्याच्यानंतर ब्रोंकोलेक्स, अल्ब्युटामॉल आणि क्रायसोल व्हेंट्रोलिन. हे काय झाले, याचे ब्रँड नेम्स झाले साल्ब्युटामॉलचे. त्याच्यानंतर काय, नॅफेझोलिन. नॅफेझोलिन काय, हे रॅपिड ऍक्टिंग इमिडाझोलिन सिम्पॅथो मायमेटिक वॅसोकन्स्ट्रिक्टर आहे. कशासाठी, ऑक्युलर म्हणजेच काय, आयचे जे ड्रॉप्स असतात तर हा नॅफेझोलिनचा यूज केला जातो. आणि त्याचं काय, नसल प्रिपरेशन्स आहेत अवेलेबल. त्याचं मॉलिक्युलर वेट बघा किती आहे, 210.2. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत बघा, ते व्हाईट टू ऑलमोस्ट व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये असतं. ते कसं आहे, सोल्युबल आहे इथेनॉल मध्ये आणि स्पॅरिंगली सोल्युबल आहे वॉटर मध्ये. ते व्हेरी स्लाइटली सोल्युबल असतं कशामध्ये, क्लोरोफॉर्म मध्ये, आणि प्रॅक्टिकली कसं आहे, इनसोल्युबल आहे इथर मध्ये. त्याचं स्टोरेज जे आहे तर ते कुठे स्टोअर केलं जातं, विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट, म्हणजे काय, लाईट रेजिस्टन्स कंटेनर मध्ये ठेवलं जातं. त्याचे युजेस बघा काय, तर ते यूज केलं जातं वॅसोकन्स्ट्रिक्टिव्ह इफेक्ट ऍज अ नेसल अँड द ऑप्थॅल्मिक डिकंजेस्टंट. डिकंजेस्टंट म्हणून काय ते यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा, नॅफेझोलिन हे काय, ओटीसी आय ड्रॉप. ओके, ओटीसी म्हणजे काय, ओव्हर द काउंटर. ओव्हर द काउंटर म्हणजे काय, विदाउट प्रिस्क्रिप्शन जे आपण मेडिसिन्स घेतो त्याला काय म्हणायचं, सगळ्याला ओव्हर द काउंटर म्हणजे ओटीसी म्हणायचं. नॅफेझोलिन हे काय केलं जातं तर ओटीसी आय ड्रॉप म्हणून यूज केलं जातं फॉर द ऑक्युलर वॅसोकन्स्ट्रिक्शन और ऍज अ नेसल प्रिपरेशन फॉर द नेसल कंजेशन. ओटीसी समजलंय का, हॅलो, गिव्ह रिस्पॉन्स. Yes, ma'am. ओके, समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. Ma'am.
ओटीसी समजलंय का? हॅलो, ओटीसी समजलंय का? Yes, without prescription शिवाय दिले जाणार. ओके, गुड. तर बघा आपण नॅफेझोलिन बघत होतो. तर त्याचे यूज ते काय केलं जातं, ओटीसी आय ड्रॉप म्हणून यूज केलं जातं फॉर द ऑक्युलर व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणून, व्हॅसोकन्स्ट्रिक्शनच्या केसमध्ये, और ॲज अ नेसल प्रिपरेशन फॉर द नेसल कंजेशन. त्याच्यानंतर त्याचे काय फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहेत. तर नॅफेझोलिनचं काय नायट्रेट सोल्युशन आहे, नॅफेझोलिनचं नायट्रेट काय ड्रॉप आहे. त्याच्यानंतर त्याचा डोस बघा काय 0.1% टॉपिकल इन नोज. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स बघा, प्रिविन, त्याच्यानंतर नॅफकॉन, नॅफकॉन ए, ऑपकॉन ए, व्हॅसोकॉन आणि विसिन ए अँड द AK कॉन. हे काय आहेत तर ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बघा टेट्राहायड्रोझोलिन. टेट्राहायड्रोझोलिन काय बघा, टेट्राझोलिन हे काय सुरुवातीला तर अल्फा एड्रेनर्जिक अगोनिस्ट आहे, विच इज युज्ड इन temporary symptomatic relief of the discomfort and the redness of the eye due to minor irritations as well as alleviate nasal congestion. त्याच्यानंतर बघा टेट्राझोलिन also known as tetrahydrozoline which is a derivative of imidazoline with the central and the peripheral alpha adrenergic properties. त्याचे युजेस बघा काय आहे तर ते यूज केले जातं ऍज ऑक्युलर अँड द नेसल डिकंजेस्टन. ऑक्युलर म्हणजे काय तर आय साठी यूज केलं जातं आणि नेसल म्हणजे काय नोजचं जे काही डिकंजेशन होत असतं तर त्या डिकंजेशनच्या स्टेट मध्ये काय दिलं जातं हे टेट्राहायड्रोझोलिन दिलं जातं. टेट्राझोलिन हे जे आहे तर ते बघा फाउंड होतं कुठं वाइड अरे ऑफ ओव्हर द काउंटर आय ड्रॉप. हे सुद्धा काय आहे ओव्हर द काउंटर आय ड्रॉप आहे, विच इज ऑल्सो फाउंड इन कॉम्बिनेशन प्रोडक्ट. ते कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा दिलं जातं with other lubricants and also anti irritant nasal spray. ते काय anti irritant काय nasal spray म्हणून यूज केलं जातं. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन त्याचं कुठलं आहे टेट्राहायड्रोझोलिनचं सोल्युशन असतं. त्याचे ब्रँड नेम्स बघा काय तर टायझिन हे ब्रँड नेम अवेलेबल आहे टेट्राहायड्रोझोलिनचं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जे आहे क्लास ते काय आहे इनडायरेक्ट ऍक्टिंग एजंट्स. ओके, तर ते बघा हायड्रॉक्सी एम्फिटामाइन. त्याचं मॉलिक्युलर वेट जे आहे तर ते किती 151.2. हायड्रॉक्सी एम्फिटामाइन हे काय इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक एजंट आहे विच प्रोड्युसिंग मायड्रेसिस फॉर द डायग्नोस्टिक पर्पज. तर हायड्रॉक्सी एम्फिटामाइन जे आहे तर ते इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक एजंट आहे आणि ते मायड्रेसिस प्रोड्यूस करतं फॉर द डायग्नोसिस पर्पज. मायड्रेसिस जेव्हा होतं तर त्याच्या डायग्नोस्टिक साठी हे हायड्रॉक्सी एम्फिटामाइन दिलं जातं म्हणजे यूज केलं जातं. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय बघा हे व्हाईट टू 2 ऑफ क्रिस्टलाइन पावडर असते. तर बघा फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या काय आहेत व्हाईट टू ऑफ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? Yes, ma'am. हॅलो, ओके. तर फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत व्हाईट टू ऑफ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे. तर त्याचे युजेस बघा काय आहेत तर ते इनडायरेक्ट सिम्पॅथोमायमेटिक एजंट आहे विच कॉजेस डायलेशन ऑफ आय प्युपिल. आय प्युपिलचं काय डायलेशन करण्यासाठी हे हायड्रॉक्सी एम्फिटामाइन दिलं जातं बिफोर डायग्नोस्टिक टेस्ट. डायग्नोस्टिक टेस्टच्या अगोदर हे दिलं जातं म्हणजे तिथे यूज केलं जातं. त्याच्यानंतर आय ड्रॉप जो आहे तर बघा अजून कशाचं डायग्नोस्टिक करण्यासाठी हॉर्नर सिंड्रोम हा सिंड्रोम असतो. त्याच्यामध्ये बघा काय होत असतं तर नर्व जे आहेत आपल्या तर त्याला लेशन्स असतात. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत तर ते कुठले आहेत हायड्रॉक्सी एम्फिटामाइन आय ड्रॉप. आय ड्रॉप मध्ये हे अवेलेबल आहे. त्याचा डोस जो आहे तर तो काय इन्स्टिल 1 to 2 ड्रॉप्स इन द कॉन्जेक्टिव्हल सॅक. कॉन्जेक्टिव्हल सॅक मध्ये 1 ते 2 ड्रॉप मध्ये दिले जातं. त्याचं ब्रँड नेम काय आहे पॅरिमाइड. ओके, हे काय झालं हायड्रॉक्सी एम्फिटामाइनचं ब्रँड नेम झालं काय पॅरिमाइड. त्याच्यानंतर बघा सुडोइफिड्रिन. सुडोइफिड्रिन काय त्याचे
प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या काय आहेत बघा, हायड्रॉक्सी क्लोराइड सॉल्ट आहे ते व्हाईट क्रिस्टलाइन पावडर मध्ये असतं विच इज ऑर्डरलेस अँड हॅज अ बिटर टेस्ट. त्याच्यामध्ये काय बिटर टेस्ट असते आणि ते फ्रीली सोल्युबल असतं वॉटर मध्ये. ते डेक्स्टर रोटेटरी आहे. त्याच्यानंतर त्याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज काय बघा, तर ते डिकम्पोज होतं ऑन द एक्सपोजर ऑफ लाईट, हेन्स इट इज स्टोर्ड इन टाइटली क्लोज्ड लाईट रेजिस्टन्स कंटेनर. त्याचे युजेस काय, तर ते नेसल डिकंजेस्टंट आहे, म्हणजेच काय, तर आपल्या नोज मध्ये जे काही कंजेशन झालेलं असतं तर ते हे करण्यासाठी, करेक्ट करण्यासाठी किंवा ट्रीट करण्यासाठी हे नेसल डिकंजेस्टंट म्हणून ऍक्ट होतं. त्याच्यानंतर ब्रॉन्कोडायलेटर इन ब्रॉन्कियल अस्थमा, ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये हे दिलं जातं. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स बघा काय, सुडोइफेड्रिन इलिक्झर असतं त्याचं आणि सुडोइफेड्रिन अँड ट्रिपोलिडिन टॅबलेट असते. त्याच्यानंतर बघा याचं ब्रँड नेम काय, ऍक्टिफेड. ऍक्टिफेड काय हे ब्रँड नेम आहे. त्याचा डोस जो आहे तो 60 mg 3 to 4 टाइम्स डेली दिला जातो. ओके, तर याचा नंतरचा जो काही पार्ट आहे तर तो आपण काय करूयात, आफ्टरनूनच्या लेक्चरला वी विल डिस्कस. ओके. Roll number 1. Present, ma'am. 2, 3, 4, present ma'am. 5, present ma'am. 6, Present, ma'am. 7, प्रेझेंट मॅम. 8, Present, ma'am. 9, 10, प्रेझेंट मॅम. 11, Present, ma'am. 12, प्रेझेंट मॅम. 13, Present. 14. Roll number 14. Okay, 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, 22. Roll number 22, 23, 24, Present. 25, Yes, madam. 26, 27, 28, Present, ma'am. 29. Roll number 29. Okay, 30, 31, 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 42, Present, ma'am. 43, 44, 45, Present, ma'am. 46, 46,
47, 48, 49, Present, ma'am. 50, 51, Present. 52, Present. 53, Present, ma'am. 54, Present, ma'am. 55, 56. Present, ma'am. रोल नंबर 55 तुम्हाला किती वेळा सांगायचं रोल नंबर टाका? हर्षदा रोंगे. हॅलो मॅम. हा तुम्हाला किती वेळा सांगायचं रोल नंबर एडिट करा? सॉरी मॅम. रोल नंबर 56. ओके 57, Present, ma'am. 58, Present ma'am. ओके 59, Present, ma'am. 60, 60, 61, Present, ma'am. 62, 63, 64, Present. 65, 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68. Present, ma'am. ओके. Ma'am, 3 number present. का अटेंडन्स दिली नाही? हा ओके तुम्ही कुठेतरी बाहेर होता. मॅम 38 प्रेझेंट. रोल नंबर 38 का प्रेझेंट दिली ना तुम्ही? मॅम ते माईकच अनम्यूट होत नव्हता रेंज में. Ma'am, 3 पण present. हा ओके केलं कन्सिडर तुमचं exam. ओके तर समजलंय सगळ्यांना आजच्या लेक्चर मधलं सगळं? Yes, ma'am. Yes. ओके तर आज आफ्टरनूनला लेक्चर आहे आपलं. आज तुमचं लेक्चर 4 ते 5 सुद्धा एक लेक्चर होणार आहे सोशल फार्मसीचं. तर 3 ते 4 केमिस्ट्रीचं होईल आणि 4 ते 5 सोशल फार्मसीचं होईल. इज इट क्लिअर? मॅम 2 वाजता नाहीये का मग लेक्चर आज? 2 वाजता कोग्नोसिस आहे ना तुमचं लेक्चर. ओके मॅम. एक्स्ट्रा लेक्चर आज 4 ते 5 आहे हे तुम्हाला सांगायचं होतं.